मौत से बचाया तूने, जीवन नया है दे दिया। नाम लेकर पुकारा मुझे, महिमा से मुझको भर दिया। मौत से है, पुकारा मुझे, महिमा से मुझको भर दिया। करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर, तेरी विश्वास योग्यता उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। सब मिलकर गाएं, मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। हो आदर और महिमा हो तेरी, हमारा खुदा, पूरी हो तेरी ही मर्जी, आए तेरा राजा हो। सब मिलकर चल, आदर और महिमा। Come on everyone, रियान तो उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मी समृद्ध आहे, माझं घर आशीर्वादित आहे, माझं घर समृद्ध आहे, मी आणि माझं घराणं निरोगी आहे, आणि मला उत्तम गोष्टीची वाट कदापि पडणार नाही. आमेन. अजून एक गोष्ट लक्षपूर्वक ऐका, ऐका लक्षपूर्वक. सोडून द्यायला शिका आपल्या जीवनामध्ये. काही गोष्टी स्त्रियांमध्ये ही गोष्ट प्रामुख्याने दिसते, धरून ठेवतो आपण. सायकोलॉजिकली जर पाहाल तर ते तुम्हाला स्वतःला त्रासदायक गोष्टी ठरणार आहेत. ट्राय टू लिव्ह ॲज अर्ली ॲज पॉसिबल. सोडून द्यायला शिका, म्हणजे देवाकडनं येणारे दैवी आशीर्वाद आपल्या जीवनात तुम्ही घ्याल. आमेन. हालेलुया. आज बऱ्याच जणांनी पावसामुळे दांडी मारली असं वाटतंय, पण पाऊस तर थांबला. आय डोंट नो वाय ते का आले नाहीत. एनिवेज, आपण आपल्या सिरीजकडे जात आहोत चर्च. आणि आपण आपली सिरीज कुठली आहे मी शिकवतोय, कोण सांगेल? सोटेरियोलॉजी. बोला. सोटेरियोलॉजी. इट स्टडी अबाउट कशाविषयी अध्ययन आहे ते? तारणाविषयी. आमचं तारण तर झालंय, मग आम्हाला हे का शिकायची गरज आहे? शिकण्याची गरज आहे. ज्यांना तारणारा सांगावं ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून आपण जेव्हा सोटेरियोलॉजीकडे आज जाणार आहोत, आणि माझा विश्वास आहे बऱ्याचशा गोष्टी आपण तिथे बघणार आहोत सोटेरियोलॉजीच्या बाबतीमध्ये, आणि त्यातून आपण देवाचं विशेष गौरव करूया. मी मागे बोललो होतो, मागे मी तुम्हाला गोष्टी शिकवल्या होत्या. थोडीशी उजळणी आपण करायचा प्रयत्न करूया पुढे जाण्याअगोदर, कारण मध्ये गॅप पडला, त्यामुळे मला असं वाटतं की आपण थोडीशी उजळणी करावी. त्याच्या आधी A.W. टॉझर असं म्हणतात. A.W. टॉझर इज वन ऑफ द ग्रेट ऑथर ऑफ बुक रायटर्स. ही इज अ गुड थिओलॉजियन. एक चांगला तो थिओलॉजियन आहे. आणि तो म्हणतो की जीसस इज नॉट वन ऑफ मेनी वेज टू अप्रोच गॉड,
नॉर इज ही द बेस्ट ऑफ सेव्हरल वेज, ही इज द वे. किती लोकांचं लक्ष आहे माझ्याकडे? ही इज ओनली द वे. A.W. टॉझर म्हणतात, अनेक मार्गांमधला एखादा मार्ग येशू आहे असं नाही, येशू हाच मार्ग आहे. बोला ना आमेन. आहे का तारण कोणाद्वारे? कुठल्या व्यक्तीद्वारे, कुठल्या कुठल्या प्राणाद्वारे, कुठल्या मानवाच्या माध्यमातून आम्हाला तारणाची प्राप्ती होत नाही. ती आम्हाला जर झाली असेल ना, तर कोणाद्वारे झाली? बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की मोक्ष प्राप्ती ही मनुष्य मरण पावल्यावरतीच मिळते किंवा ती त्याला प्राप्त होते. बऱ्याचशा ग्रंथामध्ये असं लिखाण पण आहे की मोक्ष प्राप्ती ही मरण झाल्यावरती भेटते. आणि जिवंत असताना काय? एन्जॉय करायचं. हे का वास्तविकता? हॅलो, अहो मेल्यानंतर तर खरा भुंगा मागा लागणार आहे, आम्ही जाणार कुठे? पण त्याच्या आधी जिवंत असताना आम्ही हा मार्ग निवडावा की हु इज माय ग्रेट वे टू टेक मी टू द राईट प्लेस, टू द हेवन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियजन हो, बायबलमध्ये काही गोष्टी ज्या क्लिअर आम्हाला दिल्यात ना, त्याकडे तुमचं लक्ष मला लावायचं आहे. परंतु त्याच्या आधी आपण मागील आठवडी जेव्हा मी पहिला क्लास घेतला होता, आपण रिव्हिजन जेव्हा केलं तेव्हा आपण मीनिंग पाहिली, अर्थ बघितला आणि आम्हाला हे कळालं, इपिस्कराच्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, तुम्ही जे कंसामध्ये बघताय का, OSAS, व्हॉट इज दॅट? OSAS मीन्स व्हॉट? वन सेव्ड ऑलवेज सेव्ड. एकदा तारण झालं परमनंटली येते. परत परत तारणाची गरज आहे का? परत तारणाच्या प्रार्थनेची गरज आहे का? मग वन हू गेव मी सॅल्वेशन, किंवा ज्यांनी मला तारण दिलं, ज्यांनी मला उद्धार दिलं, ज्यांनी माझं जीवन आशीर्वादित केलं, आपण त्या छोट्या छोट्या गोष्टींकडे तुमचं लक्ष मला आता लावायचं. परंतु त्याच्या आधी रिव्हिजन करूया. रिव्हिजनकडे जाता येईल का तो विश्वदादा? रिव्हिजनकडे जाता येईल का? द मिनिंग ऑफ सॅल्वेशन आय गेव यू लास्ट टाइम. ओके फाईन. सो किती लोकांना आठवतंय? काही ग्रीक शब्द मी 2 सांगितले होते. ते असं काय विचारायचं नाही, तुम्ही काय असेल ते सांगायचं, आम्हाला प्रश्न नाही करायचे. ते काम तुमचं आहे, आम्हाला नाही विचारायचं. ओके, मी सांगतो. सोजो म्हणजे काय? सोजो, बोला. सोजो म्हणजे तारण. आता माझ्याकडे बघा, बोला सोजो. शेजारच्यांना म्हणा सोजो म्हणजे तारण. आता म्हणा सोटर. शेजारच्याला पार म्हणा सोटर. सोटर म्हणजे तारणारा. ह्या 2 गोष्टी तर आमच्या लक्षात आहेत की नाही? ओके, आता जर आपण तारणाची व्याख्या पाहाल तर असं म्हटलं, तारण हे आम्हाला आमच्या कर्मामुळे प्राप्त झालंय. आमेन. हे का नाश्ता केलेत का? सकाळी केलेत ना? जागे ठेवा डोळे आणि कान दोन्ही आणि मला नीट ऐका. तारण हे आम्हाला आमच्या कर्मामुळे, आमच्या चांगल्या घरात जन्म घेतल्यामुळे झालंय, भेटलंय. इज इट सो? मग काय सांगा ना. तारण हे आम्हाला परमेश्वराच्या कृपेमुळं प्राप्त झालेलं आहे. कृपा पित्याने आमच्यावर केली आणि ती मॅनिफेस्ट करण्याकरता पुत्र म्हणजे सोटर म्हणजे येशू ख्रिस्त स्वतः आमच्यासाठी पाठवून दिला. का? तर त्याच्याद्वारे आम्हाला तारणाची प्राप्ती व्हावी. त्या पित्यासाठी आपण टाळ्या वाजवून त्याला धन्यवाद दिला पाहिजे. एवढंच नव्हे, आपण 3 टेन्स पाहिले होते. द 3 टेन्स ऑफ सॅल्वेशन. नंबर आपण एक पाहिलं होतं की पास्टमध्ये, भूतकाळामध्ये आपण गिल्टी कॉन्शियसमध्ये जगायचो, बरोबर का? हॅलो, अजूनही किती लोकांना ती दोष भावना बऱ्याचदा मनामध्ये उत्पन्न होते? बरं होते का? पापाची दोष भावना मनात होते का उत्पन्न आज पण? का नाही होत? अरे काहीतरी बोला ना. एम आय टॉकिंग टू यू गाईज? तुमच्याशी संवाद साधत आहे ना? कॉलेजमध्ये तुम्ही असते तर मग फार वेगळं मी तुम्हाला ट्रीट केलं असतं. इथे ऑनलाईन पण चाललंय, मला काहीच करता येत नाही, मी बांधला गेलो. प्लीज मला उत्तरं द्या. बबिता, आम्ही आज पण गिल्टी कॉन्शियसमध्ये आहोत का? दोष भावना आहे का अजून मनामध्ये? जी भूतकाळामध्ये होती आता ती नाही उरलेली. आम्ही बघितलं 3 आम्ही टेन्स पाहिले. नंबर 1 होतं पास्ट, ज्याला आपण म्हणतो की भूतकाळ. आणि आम्ही दोष भावना किंवा आमच्या करता देवाने पॅनल्टी दिली. वन हू गेव द पॅनल्टी.
आणि आपण ते वचन पण वाचले होते. मला वाटतं इपिस्कराच्या 2 अध्याय 8-9 मध्ये, परत तिताला पत्र 3-5 मध्ये आपण वाचलं होतं. आणि आपण तिथे एक गोष्ट शिकलो, एक शब्द आपण शिकलो, तो म्हणजे जस्टिफिकेशन. कोण सांगेल जस्टिफिकेशन? वी जस्टिफाय. आमेन. जस्टिफिकेशन, जस्ट लिव्ह बाय फेथ. जस्टिफिकेशन म्हणजे आम्हाला देवाने नीतिमान बनवलेलं आहे. आम्ही आता नीतिमत्व, हे बघा सगळ्यात महत्त्वाचे आपण तुम्ही समजून घ्या, नीतिमत्वता ही मिळवण्याची बाब नाहीये. वी कॅन नॉट गेन इट. रायचियसनेस कांट बी गेन, इट हॅज बीन गिवन टू अस. किती लोक आमेन म्हणतील? नीतिमत्वता आम्हाला आमच्या कर्मांद्वारे, कृतीद्वारे, ऍक्टिव्हिटीजद्वारे, प्रयत्नांद्वारे प्राप्त करता येत नाही. ती आम्हाला शिक्कामोर्तब म्हणून देऊ केली गेली प्रभू येशूच्या माध्यमातून. सो वी बिकम अ रायचियस नाउ. वी आर नो मोर इन टू द डीप सिनफुल सिच्युएशन्स किंवा ॲटिट्यूड्स वी कुड से. म्हणून पास्टमध्ये आम्हाला जस्टिफाय केलं. आपण पुनरुत्थानाच्या दिवशी बघितलं, रोमकराच्या 4:25 मध्ये काय म्हटलं की ख्रिस्त पुन्हा उठविला गेला पित्याच्या द्वारे, का तर आपण नीतिमान असे गणण्यात यावं. बोला मी नीतिमान आहे. शेजारच्याला म्हणा तुम्ही नीतिमान आहात. आमेन. हा शब्द किती बरोबर स्वतःला बघताना की आय एम रायचियस. इंग्लिशमध्ये म्हटलं रायचियस मीन्स आय हॅव अ राईट टू स्टँड बिफोर द लॉर्ड ॲट एनी टाइम. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का बायबलमध्ये? जेव्हा येशू ख्रिस्ताचं मरण झालं, वधस्तंभावरती तो गेला आणि असं म्हटलं की पडदा वरपासून खालपर्यंत फाटला. खालीन म्हटलं असं कोणतरी फाडला असता, परंतु वरून तो ऑटोमॅटिकली फाटला. म्हणजे देवानी फाडला. देवाने आता देव असं म्हणाला, यापुढे तुमच्या माझ्यामध्ये भिंत नाही, पडदा नाही. यू गॉट द कम्प्लीट ॲक्सेस. यू कम टू मी बाय एनी टाइम यू कॅन कम टू मी. म्हणजे पित्याकडे तुम्ही केव्हाही कधीही आता येऊ शकता. पिता नीतिमान आहे, पिता पवित्र आहे, पिता शुद्ध आहे आणि पुत्राच्या द्वारे तुम्ही आणि मी पण तेच झालो आता. बोला ना आमेन. म्हणून आम्ही 3 टेन्स मध्ये काय पाहिलं की पास्ट, भूतकाळ. नंबर 2 मध्ये आम्ही काय बघतो? प्रेझेंट टेन्स मध्ये, वर्तमानामध्ये आम्हाला त्याने द पॉवर ऑफ सिन. पहिलं काय होतं माहितीये का? द पेनल्टी ऑफ सिन. नेक्स्ट आहे द पॉवर, म्हणजे पापाची ताकद पण आहे तुम्हाला नाश करण्यासाठी. धन्यवाद त्या प्रभूला की त्या फिलिप 2:12 प्रमाणे, वाचा बरं फिलिप 2:12 मध्ये काय म्हटले. मी तुमचं फक्त रिव्हिजन करायचा प्रयत्न करत आहे, म्हणजे तुम्हाला पुढे ऐकायला सोपंच आहे. म्हणून माझ्या प्रियजन हो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करत आला आहात, ते तुम्ही मी जवळ असता केवळ नव्हे तर विशेष करून आता, म्हणजे मी जवळ नसताही भीत व कापत आपले तारण साधून घ्या. फिलिप 2:12. द पॉवर वचनामध्ये म्हटलेलं आहे की शास्त्र आम्हाला सांगतं की नंबर 2 इट्स ऑल अबाउट द सॅन्टिफिकेशन. तो शब्द मला पाहिजे होता. वचन आम्हाला सांगतं की त्याने आम्हाला ऑलरेडी सॅन्टिफाय केले, शुद्ध केले, पवित्र केले. म्हणजे आम्हाला सगळ्या प्रकारच्या त्या सामर्थ्यापासून त्या ख्रिस्ताने आम्हाला मुक्त केलेलं आहे. किती लोक आमेन म्हणतील? प्रेझेंटली इन टू द प्रेझेंट कंडिशन मध्ये तुम्ही आणि मी आता सॅन्टिफाय किंवा होली केले गेलेले आहोत. आम्हाला शुद्ध केलं गेलेलं. आता आम्ही पापामध्ये जगत नाही, कारण का तर पुत्राने बलिदान दिलं. वचनामध्ये आम्ही अशा प्रकारे वाचतो, पेत्राच्या पुस्तकामध्ये असं म्हटलं की ज्या प्रकारे मी पवित्र तशा प्रकारे तुम्ही देखील पवित्र असा, आणि ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला पवित्र केलेलं आहे. नंबर 3 आपण पाहिलं की फ्युचर टेन्स मध्ये ती आहे ग्लोरिफिकेशन. रोम 5:10 मध्ये बघा, रोम 5:10. येस, ग्लोरिफिकेशन. आपण 3 प्रकारच्या गोष्टी बघितल्या मागील क्लासमध्ये, आणि त्याच मी तुम्हाला आता फक्त रिमाइंड करायचा प्रयत्न करत आहे. कारण आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला, तर आता समेट झाला असता त्याच्या जीवनाने आपण विशेष करून तारले जाणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ही तारले जाण्याचाच अर्थ होतो ही वॉन्ट यू टू बी ग्लोरिफाय. किती लोक आमेन म्हणतील? प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा उठल्यावरती कुठं गेला? स्वर्गामध्ये पित्याच्या उजवीकडे गौरवात बसलाय. मग ज्या लोकांनी ख्रिस्तामध्ये मरण आणि पुनरुत्थान दोन्हीचा अनुभव घेतला ते लोक कुठे जातील? त्याच गौरवात.
त्याच ग्लोरिफिकेशन मध्ये. म्हणजे नंबर 1 जस्टिफिकेशन, बोला जस्टिफिकेशन, बोला सॅन्टिफिकेशन, आणि देन द ग्लोरिफिकेशन. आम्हाला ग्लोरिफिकेशन घेण्याकरता सॅन्टिफाय होण्याची गरज आहे, आणि सॅन्टिफाय होण्याकरता जस्टिफिकेशनची गरज आहे. हे तिघे एकमेकांना जोडलेले आहे. आमेन. सोटोरियोलॉजी, इट्स ऑल अबाउट द सॅल्वेशन. आणि हा फार गोड चर्च, हा फार गोड आणि अद्भुत असा अनुभव आहे जो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. प्रेज द लॉर्ड. आता आपण आपल्या क्लासकडे पुन्हा वळूया. येस, मागे आपण पाहिलं द मिनिंग ऑफ सॅल्वेशन. पुन्हा एकदा आपण ते वाचण्याचा प्रयत्न करूया की एक्झॅक्टली तारणाचा काय अर्थ होतो. यस, इपिस्करास पत्र याचा 2रा अध्याय 8-9 वचने. इपिस 2:8-9 काय म्हटलंय बघा. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आहे. आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही. हे लक्षात घ्या, हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. तर हे देवाचे दान आहे. किती लोक आमेन म्हणतील. म्हणजे तुम्ही आढ्यात बाळगू नये आता की हे माझ्यामुळे झालंय. काही लोकांचं म्हणणं असतं ना की मी, माझ्याकडे बघा, खूप फास्टिंग केलं, मी फास्टिंगच्या विरोधामध्ये पुन्हा येतोय, म्हणजे त्याच्या विरोधामध्ये मी नाहीये, परंतु विषय मी तुम्हाला घेतोय की मी हे केलं पाळक साहेब म्हणून असं घडलंय. बऱ्याचदा आपण श्रेय घेतो स्वतःला, जे की देवाला गेलं पाहिजे. हे माझ्यामुळे घडलंय, माझे श्रम यामध्ये होते, मी यामध्ये कष्ट घेतले. नाही, तुमच्या माझ्या कष्टाने काही होत नाही. इट इज ऑल बिकॉज ऑफ हिज ग्रेस. बोला ग्रेस, बोला अनमेरिटेड फेवर. अनमेरिटेड फेवरचा अर्थ होतो पात्रता नसताना एखादी गोष्ट आम्हाला देण्यात आली. हॅलो, किती तुम्ही आभारी असावे देवाचे की देवबापा, अरे मला आठवतं की मी ज्या घराण्यात माझा जन्म झाला, मला माहित नव्हतं की, मी लहान असताना एक विचार करायचो की मोठे लोक काय बोलतात बरं आपसामध्ये, ह्यांच्याकडे काय शब्द कुठून फुटतात, काय बोलायचं असतं, काय चर्चांचे होत असेल. आणि मी ज्या घराण्यामध्ये वाढलो किंवा ज्या वातावरणामध्ये वाढलो ना, मला असं वाटलं की फ्युचर नाही आहे पुढे आपल्याकडे. एकदम मेस्टअप सगळं होतं, अंधकार होता, अंधकाराची छाया होती. जेव्हा मला हे कळालं की देवाने माझी निवड पक्की केली, मला निवडलं आणि मला डायरेक्टच बोलायलाच उभा केला. आता बोल, किती बोलायचं, हे असतंय बोलणं. तुम्हाला हे म्हणायचं की परमेश्वराने कसं त्या भयानक अशा बंधनातनं, भयानक अशा शापाच्या, क्रूर शाप, मी म्हणतो क्रूर शाप, त्यातनं मला बाहेर काढलं. आणि मी म्हणतो की सगळं काय घडलं, इथे फार सुंदर म्हटलंय हो, फॉर इट इज बाय फ्री ग्रेस. It is TPT translation. Some different. It's okay. It's okay. Free grace comes out बघा. God's no. Come back or next. पुढचं. हा, मी सांगितल्याशिवाय बदलू नका. God's unmerited favor. हॅलो, तुम्हाला हे दिसतंय का, काहीतरी कळतंय का मी काय सांगायचा प्रयत्न करत आहे. हॅलो, ग्रेस म्हणजे आता शकयना मंडळी जी आहे ना, ही ग्रेसवर चालते सध्या. आम्ही लोकांना ग्रेस शिकवतो जिकडे जाऊ तिकडे. मागच्या बाबतीत मी शेंडीमध्ये पण हे शिकवलं. पटतंय तर घ्या, पण पटलं त्यांना, देवाला धन्यवाद, त्यासाठी 1.5 तास बोललो मी, त्यांना खूप पटलं ते. मला तुम्हाला हेच म्हणायचंय, गॉड्स अनमेरिटेड फेवर. पुढे म्हटलं की दॅट यू आर सेव्ड. हे बघा शब्द काय आपल्याला, सेव्ड, डिलिव्हर्ड फ्रॉम जजमेंट अँड मेड पार्टेकर्स ऑफ क्राइस्ट सॅल्वेशन. माय गुडनेस, किती भाषण तर सुंदर वाटतं हे, की तुम्हाला त्याने तारलंच नाही. कुठून तारलंय? तुम्हाला न्यायापासून त्याने बाहेर काढले आणि ख्रिस्ता संगती तारणाचा वाटा दिलाय. काय वाजून त्यासाठी काय कळतंय का नाही? मी खरंच दगड फेकून मारल्यास माझ्याकडे असते तर. तुम्ही एक्साइटेड होत नाही? अहो, तुम्हाला इथे काय म्हटलंय, नॉट मेक, शब्दरचना बघा, यू आर सेव्ड अँड डिलिव्हर्ड. ईडी म्हणजे वाक्य रचना पूर्ण झाली, काम फत्ते झालंय. ही विल नॉट डिलिव्हर बट डिलिव्हर्ड यू ऑलरेडी. तुम्हाला त्याने अगोदरच त्या बंधनातनं, त्या शापातनं आणि न्यायापासून सोडवलंय. एवढंच नव्हे, अँड मेक पार्टेकर्स, त्यांनी तुम्हाला ख्रिस्ता संगती तारणाचा वाटेकरी बनवलाय. आता स्वर्गात येशूच्या वाट्याला जे काय आहे ना, ते सगळं आमचं आहे.
बोला ना, माझं आहे. म्हणा येशूचं जे आहे ते सगळं माझं आहे, मी त्याचा भागीदार आहे. पार्टेकर्स थ्रू युअर फेथ. हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्यांनी शब्द त्याने बघा ब्रॅकेटमध्ये टाकला, युअर फेथ. आणि हे सगळं कसं प्राप्त होणार आहे? बोला ना, कसं? माझ्या विश्वासाद्वारे. म्हणा माझ्या विश्वासाने. इथे म्हटलंय कंसामध्ये उपास 40 दिवस केल्यावर, फक्त वॉटर फास्टिंग केल्यावर, हा गुडघ्यावर दिवसभर बसल्यावर तुला ते भेटणार असं म्हटलंय का? काय म्हटलंय? जस्ट यू हॅव अ फेथ. दॅट इज टायनी फेथ, दॅट्स ऑल. द मस्टर्ड सीड फेथ. पुढे काय म्हटलंय? अँड दिस सॅल्वेशन इज नॉट ऑफ युअर सेल्फ or yourselves of your own doing. It came not through your own striving, but it is the gift of Almighty God. टाळ्यापासून त्याला आपण धन्यवाद दिला पाहिजे. दिस इज एक्झॅक्टली तुमच्या प्रयत्नांनी, तुमच्या कष्टांनी, तुमचं ओढून ताडून ह्या गोष्टी झालेल्या मुळीच नाहीत. हाऊ यू गॉट दिस? हॅलो, बरेचशा लोकांना भीती आहे. आमचा प्रश्न असाच बायबल कॉलेजमध्ये असताना तुम्हाला एक प्रश्न करतो, तुम्ही आपलं तारण गमू शकता का? हिला धरा, हिला बसव एक साईड. आम्ही आमचं तारण गमू शकतो का? हा बबिता, का नाही गमू शकत? कारण ते काय शेवटी बघा, इट इज अ गिफ्ट अँड गिफ्ट कॅनॉट बी टेकन बॅक. हे आम्हाला वरदान दिलं देवाने, एकदम मुफ्त गिफ्ट दिलं आणि ते पुन्हा माघारी घेणार नाही परमेश्वर. हालेलुया. पुढे आपण त्या जे पीपीटी कडे जाऊया. आय मीन गो टू दी हायपोस्टॅटिक युनियन प्लीज. येस, आपण अजून काही गोष्टी पुढे बघणार आहोत. शिकत आहात तुम्ही काही चर्च, लिहून घेत आहात, नोट डाऊन करत आहात. पेन वही असेल तर निश्चित घ्या, तुम्हाला याचा फायदा होणार आहे. ओके, नाव आपण जेव्हा मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो चर्च, की जे खरंच गरजेचं आणि मार्मिक आणि महत्त्वाचं आहे, इट्स ऑल अबाउट दी येशू ख्रिस्त कशा प्रकारे तो 100% देव आणि 100% मानव होता. आय थिंक इट्स डाऊन. या सी व्हॉट इज हायपोस्टॅटिक युनियन. आता हा जो हायपोस्टॅटिक शब्द आहे, ॲक्च्युली हा थिओलॉजिकल वर्ड आहे, जो ग्रीक शब्द हुपोस्टेसिस पासून येतो. आणि हुपोस्टेसिसचा अर्थच होतो की एक वचन आपण वाचूया, इब्री 1:3. कळा, इब्री 1:3. आपले बायबल असेल तर प्लीज आपण उघडत जाऊया, ठीक आहे ना. हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वासाधार आहे. हा, गौरवाचे तेज म्हटलंय, म्हणजे इथं असं म्हटलंय द रेडियन्स ऑफ द ग्लोरी ऑफ गॉड. याचा अर्थ होतो एक्झॅक्टली इम्प्रिंट ऑफ हिज नेचर. कळतंय मला काय म्हणायचंय? हिज नेचर. म्हणजे जेव्हा आपण हायपोस्टॅटिकचा बारकाईने अभ्यास करतो तर आम्हाला हे समजतो हायपोस्टॅटिक मध्ये 2 गुणधर्म आहेत. म्हणजे मराठीमध्ये म्हणायचं तर असं सांगेल, एकाच मानवामध्ये 2 स्वभावाचे वैयक्तिक मिलन. होप यू अंडरस्टूड. एकाच मानवामध्ये 2 स्वभावाचे वैयक्तिक मिलन. एक आहे डिवाइन नेचर, एक आहे ह्युमन नेचर. आणि हे 100% दोन्ही बरं का. म्हणजे मानवी नेचर पण 100% होता आणि दैवी देखील होता. म्हणजे येशू किती टक्के होता? 200%. एनी एक्झाम्पल फ्रॉम द बायबल. जर आपण ह्याचा बारकाईने अभ्यास केला तर आपण कसं सांगू शकतो बरं येशू हा मानव होता? त्याला झोप लागायची, त्याला भूक लागायची, त्याला तहान लागायची. या मानवी गुणधर्म आहेत ना सगळे. तुम्हाला असं होतं का? नसन होतं चेकअप करा. हा, दैवी गुण सांगा बरं एखादा. दैवी गुण सांगा. पाण्यावरती शिमोनाच्या घरी जेवायला गेला आणि शिमोन मनात बोलतोय आणि हा जाणतोय काय म्हणत आहे. शिमोन म्हणतो की तुला कसं कळलं? तो मनात एवढ्या मोठ्याने बोलले होते, मला कळणार नाही का? मी तर मन जाणारा परमेश्वर आहे. आमेन. डिवाइननेस. लाजराकडे जातो, लाजरला तो उठवतो. आणि
अद्भुत गोष्टी बऱ्याचशा त्यांनी केलेल्या आम्हाला पाहाव्यास मिळतात. मग तुम्हाला काय म्हणायचं चर्च, की द हायपोस्टॅटिक युनियनचा भाग हा आहे. हा कन्सेप्ट ज्यांना कळाला की मला तारण्यासाठी किंवा परमेश्वराकडनं येणारं ते दैवी वरदान किंवा गिफ्ट मला प्राप्त होण्यासाठी देवाने स्वतः देव असताना तो मानव झाला. मग याचा अर्थ काय? येशू खाली आल्यावरती स्वर्ग रिकामं होतं? पुढची रिकामी होती का? तो ओमनी प्रेझेंट आहे, बरोबर. ऍट द सेम टाइम ही वॉज देअर इन द हेवन, ऍट द सेम टाइम ही वॉज देअर ऑन द अर्थ. परंतु तो मानवाला, मानवाच्या, बायबल सांगते इब्री लोकाच्या 10:4 मध्ये असं म्हटलेलं आहे. इब्री लोकास 10:4 वाचा पटकन. कारण बैलांचे व बकऱ्यांचे रक्त पापे दूर करण्यास कारण बैलाचे बकऱ्याच्या रक्तांद्वारे मानवांच्या पापांची क्षमा होत नाही. ऐकताय मला? परंतु जुन्या करारामध्ये सर्रास हा प्रकार चालू होता. घरी गेल्यावरती लेवीय पुस्तक वाचून काढा. प्रत्येक घराण्यामागे एवढे कोकरू घ्या, एवढे बकरे घ्या, एवढी अर्पण करा, बरं रोज करा, वर्षातून एकदा पण करा, आणि हे सातत्यानं चालू होतं घराण्यामागे. म्हणजे एका घरामध्ये विचार करा 10 लोक 20 असतील तर किती प्रकारचा हा अर्पण किंवा बली किंवा यत्न देवाला करावा लागत असे. परंतु वचनामध्ये आम्ही काय वाचतो की देवाने आता हे थांबवलेलं आहे. जुन्या करारामधल्या गोष्टी देव म्हटला कुठेतरी आता हे थांबणं गरजेचं आहे, आणि आता मी नवीन काहीतरी करतो. आपण ज्यालाच म्हणतो की न्यू कव्हनंट, नवा करार, नवी वाचा पित्याने मानवासंगती बांधली, आणि ती ही आहे यापुढे बैल आणि बकरा नव्हे, मी स्वतःलाच देतो. गॉड हिमसेल्फ केम डाऊन. God became a man. The divine personality became the human personality. कळतंय तुम्हाला? तुम्ही जर बारीक अभ्यास कराल तर येशूचा जन्म देखील एका कुमारीच्या माध्यमातून झाला असं आम्हाला बायबल सांगतं. आणि अर्थातच त्याचा जन्म पवित्र आत्म्याच्या द्वारे झाला. तो मानवी संबंधामधून नव्हता. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे दैवी गुण होते ठासून भरलेले. जेव्हा आपण वचनाकडे येतो, योहान 1 काढा. योहान 1 आणि 1 पासून जेव्हा आपण वाचतो आम्हाला काय गोष्टी लक्षात येतात. योहान 1:1. प्रारंभी शब्द होता, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देवासह होता, आणि शब्द देव होता. 14 वचन वाच. शब्द देही झाला. शब्द काय झाला? देही झाला. सगळे म्हणा शब्द देही झाला. माझ्याकडे लक्ष द्या सगळेजण. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, आणि शब्द, प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी बनवली. कशाने? हा कोण आहे शब्द? स्वतःच देव आहे, आणि तो फक्त बोलला आणि अवघे झाले बायबल सांगते. पण विचार करा, जेव्हा तुम्हाला आणि मला बनवायची वेळ आली, देवाने शब्दांचा नव्हे आपल्या हातांचा वापर केला. दुसरी गोष्ट ही तुम्हाला मी सांगेल की तुम्हाला आणि मला जेव्हा तारायची गरज पडली तेव्हा देवाने हातांचा वापर नव्हे स्वतःचं अख्खं शरीर देऊन टाकलं. सी द लव्ह ऑफ सॅल्वेशन ऑफ गॉड टुवर्ड्स वी चर्च. तुम्हाला आणि मला तारण्याकरता देखील त्याने दिलं. आणि बघा वचन 14 मध्ये काय म्हटलंय? शब्द देही झाला, शब्द देही झाला, व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. म्हणजे शब्द आरंभी कोण होता? हॅलो बोला ना. देव होता. तो देव काय? शब्द काय झाला? देही. आणि कुठं वस्ती केली? 100% द डिवाइननेस. जीसस क्राइस्ट गॉड डिवाइन अँड द मॅन ह्युमन इन वन पर्सन. द फुल्ली गॉड किती टक्के दिले तिथे? पुढे काय म्हटले? ॲट्रिब्युटेड ऑफ हिज होलीनेस. आणि खाली काय आम्ही वाचतो की फुल्ली मॅन, 100% ॲट्रिब्यूट्स ऑफ मॅन, ह्युमॅनिटी विथ द फुलनेस ऑफ गॉडलीनेस. म्हणजे तो मानवी देहामध्ये पूर्णपणे 100% दैवी गुणांनी भरलेला होता. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट ऐका. आता तो ख्रिस्त कोणामध्ये? कुठे येतो? तो किती टक्के? आणि तो कोणामध्ये? आपण कसे आहेत मग आज? आपले 100 आणि ती 200 किती? 300% झालं. 200 धरू तात्पुरतं अभ्यास समजून घेण्यासाठी. विचार करा, द ह्युमन पर्सनॅलिटी विथ द फुलनेस ऑफ गॉड
बरं, त्या मानवी, अजून एक गोष्ट क्लिअर करतो, तो मानवी असताना पण त्याच्या ठाई पाप नव्हतं बरं का. त्याला होलीनेसची गरज नव्हती, कारण त्याचा बर्थच होली होता. आर यू फॉलोविंग? नंबर 2, ही वॉज फुल्ली गॉड इन टू द ह्युमन बॉडी. पूर्ण देव होता मानवी देहात आणि पूर्ण मानव होता दैवी स्वभावात. हे तुम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून वचनामध्ये म्हटलंय, शब्द देही झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्त केली. द वर्ड बिकेम फ्लेश अँड ड्वेल अमॉंग द ह्युमॅनिटी. अजून एक वचन, फिलिप 2:6. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही. कोणाचं स्वरूप होता? देवाचे. म्हणा सगळं देवाचं स्वरूप. म्हणा मी पण देवाचं स्वरूप आहे. देवाचं स्वरूप. शेजारच्यानं म्हणा तुम्ही देवाचं स्वरूप आहात. स्वरूप म्हणजे इंग्लिशमध्ये काय म्हटलं? द लाइकनेस ऑफ गॉड. हॅलो, व्हॉट इज द मिनिंग ऑफ इंग्लिशमध्ये? वाच बरं सुषमा. 2:6, फिलिप 2:6. द फॉर्म ऑफ गॉड. माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा. द फॉर्म ऑफ गॉड, जस्ट लाईक अ गॉड. म्हणजे तो देव. मी म्हणतो तो शब्द सारखा मराठीमध्ये बरोबर नाही वाटत. ही वॉज अ गॉड ओनली. तो देव, मी म्हणतो पीपीटी मध्ये बरोबर असेल, तो देवच आहे, बट स्टील ही बिकम अ मॅन फॉर अस. नॉट लाईक अ गॉड, बट ही वॉज अ गॉड. पुढे वाच. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. मला सांगा बरं, येशू ख्रिस्त भूतलावरती किती वर्ष राहिला बरं सिस्टर्स? येशू या जमिनीवर जगात किती वर्ष होता? 33.5 वर्ष ना. आणि सेवा किती वर्षाची होती? फक्त नमूद केली गेलेली आहे 3.5 वर्षाची. त्या 3.5 वर्षामध्ये आपण PhD करतोय त्याच्या त्या सेवेत. PhD वर PhD चालल्यात. एवढं भारी काम तो करून गेला. मला हे म्हणायचं, एवढा कालावधी घेण्यापेक्षा एवढा जन्म घ्यायचं, मग त्याने आई वडिला सांगते वेळ घालवायचा 30 वर्षापर्यंत, मग बाप्तिस्मा घ्यायचा, मग सेवेला आरंभ करायचा, शिष्य निवडायचे, त्यांना पाठवायचं. अजूनही आम्हाला त्रास आणि छळवणुकीला सामोरे जावं लागतंय. एवढा उठाठेव का? एका शब्दात सगळं उरकून टाक ना देवा म्हणा, आणि घे मिटून ना, घे पटकन स्वर्गात. आम्हाला करू दे स्वर्गात तुझी स्तुती आणि आराधना. जर असं तो करत नाही, ह्याचा अर्थ हा होतो त्याला स्वतःला मानवामध्ये व्यवस्थित प्रेझेंट करायचं. Who is a God exactly? What is the plan he has for us? मानवाचा असताना, मानवी देह असताना, समान असताना त्याने स्वतःला तसं कधी कन्सिडर नाही केलं. आम्ही बऱ्याचदा म्हणतो ना, अरे नीट बोला माझ्या सांगते, मी सेवक आहे, मला हे टायटल आहे, मला खुर्ची दिली नाही, मला किती मोठा अपमान केला, माझं नाव छापलं नाही त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये, मी बिशप आणि मला ब्रदर म्हटलं तिथे. मूर्ख आहात तुम्ही. आम्ही किती ना स्वतःला म्हणतो की इट शुड बी फॉर मी. विचार करा, ही कन्सिडर हिमसेल्फ नथिंग इंग्लिशमध्ये म्हटलंय. स्वतःला काहीच त्याने समजलं नाही. उद्देश हाच होता की तुम्हाला आणि मला तारणाची प्राप्ती व्हावी. आमेन. रोमकरास 9:5 वाचा परत एकदा फास्ट. रेफरन्स का वाचावीत? कारण तुम्हाला हे समजावं ऍक्च्युली एक्झॅक्टली काय आहे हायपोस्टॅटिक युनियन. यस. महान पूर्वजही त्याचे आहेत व त्यांच्यापासून देहदृष्ट्या ख्रिस्त आहे. ऐका, महान पूर्वज कोणाचे आहेत? त्यांचे आहे. म्हणजे महान पूर्वजांच्या अगोदर पण तो होता. किती लोकांचा विश्वास आहे बरं? अब्रामाच्या आधी देव होता ना. सृष्टी आधी प्रभू होता. आणि ते म्हटलं की तो पूर्वजांच्या आधी होता आणि पुढे त्यांच्यापासून देहदृष्ट्या ख्रिस्त आहे. आणि त्यांच्यापासून देहदृष्ट्या ख्रिस्त आहे. तो सर्वांवर असून युगानुयुग धन्यवादित देव आहे. आणि मग बऱ्याचशा गोष्टी. 1 तिमोथी 3:16. यस, रीड फास्ट. हे पण रेफरन्स वाचूया आपण. 1 तिमोथी 3:16. सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे. तो देहाने प्रकट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला. बघा, 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. माझ्याकडे बघा. देहाने प्रगट झाला, आत्म्याने तो नीतिमान ठरला गेला. म्हणजे बघा ना, कॉम्बिनेशन देहाचं आणि आत्म्याचं. माझ्याकडे बघताय, तुम्हाला देह आहे, आत्मा आहे, आमच्यामध्ये पण ती कॉम्बिनेशन आहे.
जे एक्झॅक्टली आपण कशी क्रिएशन आहोत, ख्रिस्ता समान. फक्त फरक हा आहे, आम्ही निगेटिव्हिटी अजून सोडलेली नाही, बऱ्याच प्रमाणामध्ये, आणि ती आम्हाला सोडायची. येशू ख्रिस्त हा फुल्ली पित्याच्या इच्छेप्रमाणे वाटचाल करायचा. पिता म्हणेल तेच तो आपल्या जीवनामध्ये करत होता. आणि मग तुम्हाला आणि मला पण प्रभू हेच म्हणतोय प्रियांनो, की आपणही त्या देहाचे आणि आत्म्याचे कॉम्बिनेशन आहोत. आम्हाला अजून एक आत्मा देऊ केलाय प्रभूने, पॅराक्लिटस, पवित्र आत्मा, जो प्रत्येक क्षणी आम्हाला गाईड करतो ना, सहाय्य करतो, मदत करतो. इब्री 2:14 वाचा. होप यू अंडरस्टँडिंग काय चाललंय ते. ज्या अर्थी मुले एकाच रक्तमांसाची होती, त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजवणारा, हेतू हा की मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान याला मरणाने शून्यवत करावे. याला मरणाने शून्यवत म्हणजे नथिंग करावं. ऐकताय मला तुम्ही? मला सांगा, जेव्हा देवाने आदामाला बनवलं तेव्हा आदाम आणि हवा बनल्या गेल्यानंतर देवाच्या कल्पनेमध्ये मानवाची मर्यादा आखून दिली होती का? तो माहिती का मृत्यू हा स्पिरिट आहे? मृत्यू काय आहे की नाही माहिती? नाही, तुम्ही सांगायचं ते, आम्ही सगळं सांगतो. हा स्पिरिट आहे जो शेवटी बांधला जाणार आहे, त्याला पण नष्ट केलं जाणार आहे. बायबलमध्ये रेफरन्सेस आहेत ते. इट इज अ स्पिरिट ऑफ डेथ. आता देवाने जर आदामाने हवेला बनवलंय, त्यांना देवाने मर्यादा आखून दिली. हु चूज डेथ? मृत्यूची निवड कोणी केली? मानवाने. देवाने आम्हाला म्हणून तर म्हटलंय, ख्रिस्ताला ग्रहण केल्यानंतर आपण मरत नाही, सार्वकालिकतेमध्ये जगतो. कारण का? आम्हाला त्या करताच बनवलं देव आपण. इट इज दॅट वी द ह्युमॅनिटी हॅज बीन चोजन द डेथ बाय डिसोबिंग द गॉड्स कमांड. म्हणून लक्षात ठेवा, देवाने तुम्हाला आणि मला निवडलंय, तुम्हाला आणि मला बनवलंय या करता नव्हे की आम्ही 80 वर्ष 120 वर्ष जगावं. बट वी लिव्ह अँड वी लिव्ह लॉंग. बोला ना आमेन. तरी पण म्हणजे आदामादेव म्हटला की तू झाडाचं फळ खाल्लं तर काय करशील? तरी 930 वर्ष बॅटिंग केलीच त्याने, एवढ्या लांब. हवेचा उल्लेख नाही केला किती वर्ष जगली, परंतु बायबल सांगते की आदाम हा 930 वर्ष जगला. म्हणजे फळ खाऊन पण तू जर 930 वर्ष जगू शकतो तर विचार करा, प्रभू येशू नावाचं फळ खाल्ल्यावरती आम्ही जगणारच आहोत, मरणारच नाही. 930 आणि 1000 अशी काय मर्यादा नाही तिथे दिलेली. तिथे एक शब्द वापरला, सार्वकालिक जीवन, विच विल नॉट गेट एंड. किती लोक आमेन म्हणतील? आमच्या जीवनाला जगण्याला मर्यादा प्रभूने ठेवलेल्या नाहीत. शेजारच्यांना म्हणा, तुम्हाला सार्वकालिक जीवन आहे. आमेन आहे की नाही? मग ते जगायचंय बरं का आम्हाला. पुढे वचन वाच. 1 योहान 1 अध्याय 1 ते 3. 1 John 1:1-3. जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे, जे आम्ही निहाळले व आपल्या हातांनी चाचपले, त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो. ते जीवन प्रकट झाले, ते आम्ही पाहिले आहे. जीवन प्रकट झाले, त्याचं नाव काय? बोला ना. येशू हे प्रकट झालं जीवन आमच्यासाठी. प्रियानो, एक लक्षात ठेवा गोष्ट, येशू ख्रिस्त हा 100% मानव होता, 100% देव होता. दोन्ही गुणांनी तो संलग्न होता, मिलन त्यांचं झालेलं होतं. आणि हायपोस्टॅटिक आम्हाला हे सांगते की आता ही पर्सनॅलिटी तुमची आणि माझ्यामध्ये. म्हणजे आपण जर मानव आहोत तर मानव विचारांनी आपण म्हणतो की मला मर्यादा आखून दिल्यात. परंतु जेव्हा आपण दैवी विचार करायला सुरुवात करतो ना, आम्हाला हे प्रभू सांगतो की यू हॅव डिवाइननेस. आणि वचन आम्हाला सांगते की ॲट्रिब्यूट्स ऑफ गॉड. जर तुम्ही बारकाईने अभ्यास कराल ना ॲट्रिब्यूट्सचा, तुम्हाला पहिले लक्षात येईल ॲट्रिब्यूटचा पहिला गुणधर्म आहे ॲट्रिब्यूट ऑफ गॉड. या स्टडीमध्ये ॲट्रिब्यूट म्हणजे गुणधर्म, आणि देवाच्या गुणधर्माच्या अध्ययनामध्ये लिस्टमध्ये पहिलंच देवाचं कॅरेक्टर हे आहे, ते म्हणजे होलीनेस. ही इज अ होली गॉड आणि ही क्रिएटेड ॲडम अँड यू विथ द होलीनेस ओनली. आर यू फॉलोविंग?
त्या पवित्रतेमध्ये त्याने आदाम आणि हवेला पण बनवलं होतं, बायबल मला सांगते. आणि फुल ऑफ ग्लोरी असते त्याला बनवून टाकलेलं होतं. त्यांनी त्यांचं गौरव गमावलं. परंतु पुन्हा ते आम्हाला मिळावं यासाठी पुत्र पाठवून दिला. तोही कसा? बिना बापाचा जन्म घे, म्हणजे पवित्रपणे जा, म्हणजे माझी मंडळी पवित्र बनेल आणि मग त्यांना माझ्याकडे येता येईल. म्हणजे वास्तविक पाहता आमच्यावर कृपा करावी असं आम्ही काहीच चांगलं केलं नाही. एखाद्याला शाबासकी भेटते ना चांगलं केल्याची, स्वतःविषयी विचार करा तुम्ही काय चांगलं केलं की तुम्हाला त्यांनी शाबासकी द्यावी. एक तरी पॉइंट, ऍटलिस्ट बिंदू पॉइंट, पास्टर मी हे चांगलं केलं बरं का? नो. बट स्टील ही सेज यू आर रायचस. तरी म्हणतो तू नीतिमान आहेस, तू माझा आवडता आहेस, मी तुझ्या करता जीवन ओतलेलं आहे. आणि कोणतं जीवन? सार्वकालिकतेचं. ते घे, भरभरून घे. Praise the Lord. So understand the hypostatic union. Jesus was fully man and fully divine personality. आणि आज तो तुमच्या माझ्यामध्ये वस्ती करत आहे. याचा अर्थ हा होतो माझ्या ठाई देखील दैवी स्वभाव आहे. आहे का? जेव्हा राग येईल, भांडायचं मूड होईल, लगेच आठवा मी हायपोस्टॅटिक मधला एक भाग आहे, मी पण दैवी आहे. लगेच भांडणं थांबतील ना. अन्न हमेशा म्हणतात अन्नामध्ये भांडणं सुरू झाले तर ते अन्न भाषेमध्ये भांडतात. म्हणजे तुला कळायचं नाही, मला कळायचं नाही, गप भांडणच होणार नाही. असं करा काहीतरी वेगळं, अन्नासारखं भांडा अन्न भाषेमध्ये. प्रेज द लॉर्ड. लिव्ह इन टू द डिवाइननेस ऑफ गॉड. लेट्स कम टू द नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट स्लाइड. ओके. किती लोकांना हायपोस्टॅटिक समजलं? समजलं ना? जो शब्द वापरला मी ग्रीकमध्ये, हिपोस्टेसिसचा अर्थ मला तुम्हाला सांगायचा होता. हिपोस्टेसिसचा अर्थ होतो एक्झॅक्टली द व्हेरी होली नेचर ऑफ गॉड. देवाचा तो पवित्र स्वभाव, म्हणजे त्याच्या गुणांमध्येच, त्याच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीजमध्ये हा गुणधर्म बाहेर पडायचा. रोम 5:8 जर आपण वाचतो, माझं वन ऑफ द फेवरेट ते स्क्रिप्चर आहे, वाचूया रोम 5:8. परंतु देव आपल्यावरच्या स्वतःची प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच, बोला, पापी असताना ख्रिस्त आपल्यासाठी मरण. पापी असताना आपण पापी होतो, आता पापी नाही. पापी असताना ख्रिस्त आमच्या करता मरण पावला. का मरण पावला? म्हणजे विचार करा, याचा अर्थ हा होतो, समोर एक मुलगा दिसतोय मला तिकडे बाहेर, त्या मुलासाठी येशू मेला की नाही? तो पापी आहे, त्यासाठी येशू मेला. पण जेव्हा हे त्याला कळेल तेव्हा तो इथे येऊन बसेल. तुम्हाला आणि मला पण हे कळालं नंतर, पण त्याच्या आधी तो ऑलरेडी मेलेला आहे आमच्या करता. म्हणजे बलिदान ऑलरेडी देऊ केलेलं आहे पास्ट मध्येच. आता प्रेझेंट मध्ये आणि फ्युचर मध्ये आम्हाला ते जीवन जगायचंय प्रभूचं, ना की त्या पापाला घेऊन आम्हाला जगायचंय. हाच तर कन्सेप्ट तुम्हाला आणि मला समजणं गरजेचं आहे. डोंट लिव्ह इन पास्ट ऑफ द गिल्टी कॉन्शियस थॉट्स. लिव्ह इन द ग्लोरी अँड द ग्लोरी अँड द ग्लोरी. त्या गौरवामध्ये आम्ही जगावं अशी प्रभूची आमच्या बाबतीमध्ये चर्च इच्छा आहे. आमेन. लव्ह ऑफ क्राइस्ट इज व्हेरी इनक्रेडिबल. इनक्रेडिबल लव्ह, अनमेजरेबल, अनकंडिशनल. त्याला आपण म्हणतो आघापे प्रेम. बोला, आघापे. आघापेचा अर्थ काय? ज्या प्रेमाला मोजमाप नाही, उंची आणि खोली नाही, असं प्रेम त्याने तुमच्या आणि माझ्यावर तेव्हा केले जेव्हा तुम्ही पाप करत होते. हॅलो. एखादी आई लेकरला जवळ तेव्हा घेते जेव्हा तो तिने सांगितलेलं काम करतो. किती गोड लेकरू माझं ऐकून ते करत आहे. एखादं लेकरू ऐकतच नाही, घ्याल का जवळ? घ्याल का? 2 फटक्यात अजून त्या कार्ट्याला आपण लांब पळून लावू. तो खूप त्रासदायक आहे. पण धन्यवाद द्या त्या प्रभूला, तुम्ही आणि मी त्या कार्ट्या समानच. त्या विदर्भाच्या भाषेत म्हटलं तर पोट्टा, तसेच होतो आपण. आम्हाला तेवढी तरी आमच्यावर दया दाखवावी, एवढी पात्रता आमच्या, एवढे गुणही चांगला आमच्यामध्ये नव्हता मित्रांनो. मी जेव्हा ह्याचा अभ्यास करत होतो रात्री, मी म्हटलं देवा मी काय शिकू? कारण माझ्याकडे फक्त धन्यवादाचे शब्द मुखातून बाहेर पडतात की आय एम नॉट एबल टू डिझर्व ऑल दोज थिंग्स, बट यू मेड मी डिझर्व टू बी लाईक दिस. यू मेड मी रायचस लॉर्ड.
आमेन. एकच पॉइंट बघू आणि मग आपण थांबूया, पुढे आपण कंटिन्यू करूया. सी, salvation is the free gift of God to a sinful man, saved but gave eternal life. आणि once we saved, always we saved. आमेन. आम्हाला तारण कृपेच्या द्वारे गिफ्टच्या स्वरूपामध्ये पित्याने पुत्राच्या माध्यमातून देऊ केलेलं आहे. ते गिफ्ट जपून ठेवा. आमेन. समजा तुम्हाला पंतप्रधानांनी एक सुंदरसं गिफ्ट दिलं, तुम्ही किती दिवस जपून ठेवाल? हा, काही लोक गळ्यात घालून फिरतील. का फिरतो रे? मला मग मोठ्या व्यक्तीने दिलंय, मी जपून ठेवणार. पिढ्यानपिढ्या जपून ठेवू का नाही आपण? हो की नाही? देवाने तुम्हाला तारणाचं गिफ्ट दिलंय. अजून एक गोष्ट लक्षपूर्वक ऐका. वन्स यू सेड, ऑलवेज यू सेव्ड, नाव यू आर सीटेड देअर इन टू द हेवन. आता तुम्ही पुत्रासंगती त्या स्वर्गामध्ये पित्याच्या उजवीकडे त्या सिंहासनावरती विराजमान आहात. बघा तुमचं पोझिशन कुठं आहे आणि तुम्ही कुठे होतात. रोम 5:8 प्रमाणे आपण डाऊन होतो, बट नाव आय एम देअर ऑन द टॉप ऑफ द बॉटम. हालेलुया. टॉपवर मला प्रभू नेलेला आहे. आता पहिली गोष्ट ह्या अध्ययनामधली तुम्ही आणि मी समजून घ्यायची गरज ही आहे. नंबर 1 मुद्दा हा जो तुम्हाला आणि मला कळावा. सॅल्वेशन इज ऑलवेज थ्रू पर्सन. तारण हे मानवाच्या नेहमी, तो शब्द फार महत्वाचा आहे, ऑलवेज. तारण हे नेहमी व्यक्तीच्या द्वारे आम्हाला प्राप्त होतं. वाचूया. रीड 1 थेसलोनी 5:9. कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे. देवाने. बरं, हे पण बघा काम. पुत्र कोणी पाठवला? माझ्याकडे बघा मंडळी. हालेलुया. बोलो येशू मसीह की. पुत्र जगात कोणाद्वारे आला? पित्याद्वारे. कशासाठी आला? तुमचं आणि माझं. आता आमचं तारण व्हावं हे पण वाचा परत एकदा, शेवटचा तो पार्ट. कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे, आपल्यावर क्रोध व्हावा यासाठी नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपले तारण व्हावे, याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे. बापरे. आपली नेमणूक कोणी केली? आणि पुत्र कोणी पाठवला? सगळं काय कोणी केलं? तुम्ही मी काय केले? नथिंग. तुम्ही आणि मी शोधले मार्ग. हा, मी यात्रा केली का तर मला मोक्ष भेटावं. मी व्यक्तींकडे गेलो कारण त्यांच्या माध्यमातून मला हे प्राप्त व्हावं. मी एवढ्या प्रकारची अर्पण केली की यांच्या माध्यमातून कदाचित मला मोक्ष प्राप्ती होईल. पण जेव्हा मला कळालं की ऑलरेडी माझीच नेमणूक पित्याने केली का, तर त्या पुत्राच्या द्वारे मला तारणाची प्राप्ती व्हावी. म्हणजे सगळं काही जो प्लॅन ठरलाय ना अगोदरच, इट्स ऑल प्लॅन, प्री प्लॅन बाय गॉड इट सेल्फ. आमेन. ह्युमॅनिटी किंवा मानवाला तारणाची प्राप्ती व्हावी यासाठी लक्षात ठेवा, द सॅल्वेशन ऑलवेज कम थ्रू ए पर्सन. रीड हिब्रू 5:9. 5:9. हिब्रू 5:9. हिब्री 5:9. कोणीतरी काढा. प्रेषित 4:12 पण. आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगानुयुगच्या तारणाचा करता झाला. आता मला तुम्हाला प्रश्न करायचा मंडळी, येशू ख्रिस्त परफेक्ट होता का तारण देण्यासाठी? होता की नव्हता? किती टक्के? का? कारण जन्मच त्याने बिना वडिलांचा घेतला, कुवारीद्वारे तो जगात आला पवित्र आत्म्याच्या माध्यमातून. म्हणजे द वन हू केम इज अ परफेक्ट बीइंग. जो आम्हाला तारण द्यायला मानवी देहामध्ये आलाय ना, तो 100% किंवा त्यापेक्षा अधिक परफेक्ट आहे आम्हाला वाचवण्याकरता. इट वॉज अ प्लॅन ऑफ गॉड. इव्हन पुढे वाचूया. प्रेषित 4:12 मध्ये काय म्हटलंय बघा. आणि तारण दुसऱ्या कोणाकडनं नाही. आहेत का तारणाचे मार्ग अनेक? माझं बायबल सांगते, तुमचं पण सांगते की तारणाचे अनेक मार्ग नाही, तारणाचा एकच मार्ग आणि त्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. आपण टाळ्या वाजवून त्याला धन्यवाद दिला पाहिजे. Therefore, the salvation always comes through person. याचा अर्थ हा,
Christ is the holy and deserve to save us. याचा अर्थ हा होतो, म्हणजे आता आपण शिकलो हायपोस्टॅटिक युनियनमध्ये, म्हणूनच त्या देवाला भूतलावर मानवी देहाने यावं लागलं तुम्हाला आणि मला तारण्यासाठी. थोडा विचार करा, जुन्या करारात तो संदेष्ट्यांद्वारे निरोप पाठवायचा लोकांना. जुन्या करारात लोकांना लीड करायला तो पुढारी नेमायचा, राजे नेमायचा, संदेष्टे नेमायचा, शास्ते नेमायचा. ऐकताय मला? हालेलुया. परंतु नवीन करारामध्ये त्याने कोणालाच पाठवलं नाही, शिवाय स्वतः आला आमची नेमणूक करायला. म्हणजे स्वतः आणि आमची नेमणूक काय केली? नाउ यू आर नो मोर सिनर बट सिटिंग विथ मी देअर इन द हेवन. आता तू यापुढे पापी नाही रे बाबा, तू माझ्या संगती तिथं रुबावाने बस स्वर्गामध्ये, तुझ्या सेवेला दूत आहेत. किती आभार मानतोय प्रभूचे आपण. म्हणजे हे किती टच करून जातं की आमच्या करता त्याने कोणालाच पाठवलं नाही, तो स्वतः आमच्यासाठी आला. बरं ऐका, तुमचं तारण व्हावं म्हणून तुम्ही म्हणताल की माझ्या घरामध्ये पाळक आले होते. तुमच्या घरात पाळक आले नव्हते, तुमच्या घरात पाळक पाठवले गेले होते तुमच्यासाठी. का तर तुम्ही इथे आज असावं. म्हणजे आमची तारणाची नेमणूक किंवा आम्हाला तारण भेटावे ही सगळी संकल्पना, प्री प्लॅनिंग योजना देखील परमेश्वराचीच आहे. हालेलुया. धन्य आहेत ते लोक, ती कलिसिया जे प्रभूचं वचन आज ऐकत आहेत. त्यांना हे समजते किती डिवाइन प्लॅन माझ्याकरता प्रभूने केलेला होता. त्या प्लॅनचा आज मी भाग आहे. समजून घ्या, सॅल्वेशन इज ऑलवेज थ्रू पर्सन. व्यक्तीद्वारेच ते तारण आहे. आणि तो व्यक्ती म्हणजे कोणताही व्यक्ती नाही, कुठलाही महापुरुष नाही बरं का, महान व्यक्ती नाही कुठला, ज्याने विवाहच केला नाही, अविवाहित राहिला आणि त्याच्याद्वारे मला कदाचित प्राप्त होणार आहे, मुळीच नाही. तो व्यक्ती पण एकच आहे आणि तो म्हणजे देव स्वतः. शब्द देही झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली आणि तो शब्द म्हणजे स्वतः परमेश्वर आहे. परमेश्वर म्हणजे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. तुला आपण धन्यवाद देऊया, टाळ्या त्याचे आपण आभार मानूया, कारण हे वचन जे आमच्यापर्यंत आज आलेलं आहे, क्राइस्ट इज द होली, क्राइस्ट इज होली अँड डिझर्व टू सेव्ह अस. ख्रिस्त हा पवित्र आणि आम्हाला तारण्यासाठी पात्र आहे. प्रेमळ देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो. सूर्य पित्या, तुझं वचन जे आमच्या कानी पडलेलं आहे, त्या वचनाबद्दल आम्ही तुझे खूप आभार मानतो प्रभू. देवा, तुझ्या वचनाचं रहस्य आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. ते बाबा, वचनाचा गाभा आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रभू, आम्ही काय म्हणावं प्रभू, आमच्याकडे शब्द नाही आज की आम्ही स्वबळावर मिळवलं नाही. जे काही आहे प्रभू तुझ्या कृपेमुळे आहे. हे पित्या, धन्यवाद, तो आपला एकुलता एक पुत्र आम्हासाठी दिलास की ते येशूच्या द्वारे प्रभू आम्हाला तारणाची प्राप्ती व्हावी, नवजीवन आम्हाला मिळावं, नाविन्य आमच्यामध्ये यावं, आम्ही जस्टिफाय व्हावं, आम्ही सॅन्टिफाय व्हावं आणि आम्ही ग्लोरिफिकेशन मध्ये वाटचाल करावी. म्हणून देवा, तुझ्या त्या अतुलनीय अपरिमित प्रीतीबद्दल आम्ही तुझे खूप आणि खूप आभारी आहोत. तेव्हा आमची मंडळी प्रत्येकाला नाम बाय नाम तो आशीर्वाद दे प्रभू. आमच्या करवे तुझं गौरव होऊ दे. धन्यवाद देत प्रार्थना येशूच्या नावात मागतो. आमेन. आमेन. टाळ्या वाजवून दे. Thank you for watching this broadcast. If you have been blessed by this message, we encourage you to donate for this ministry. Your generous donations will help us to spread the gospel of His kingdom and make a real difference in the lives of the people. You can send your gifts and donations on the following bank account or through the QR code given below. Bashan Catholic Cooperative Bank Limited. Account number 5010000374277. IFSC code BACB 0000123. Shekinah Ministries believes that your tithes belong to your local churches.